आमच्या यशला आहे ना, शाळेत पराठ्यांवाले मित्र भेटलेत की काय असं वाटायला लागले. कारण बघा त्याचा सारखाच पराठ्यांवरती जोर चालू आहे. कधी ऑनियन पराठा, कधी लच्छा पराठा. तर आज तर वेगळीच आई, फरमाईश. काय रे? हे घे स्वीट कॉर्न सोलून दिलेत. आता तू पराठे कर. अरे वा! स्वीटकॉर्न सोलून सुद्धा दे? हा, रोज रोज पालेभाज्या खाऊन मला बोर झाले. अरे बापरे! आणि आता हे स्वीटकॉर्नचे पराठे करायचे आहेत का? हा, अरे वा! चला. स्वीटकॉर्न सोलून दिले की आई लगेचच पराठे करणार असं यशला वाटलं. म्हणून आहे ना, यशने हे एवढे सगळे स्वीटकॉर्न सोलून दिलेत आणि हे सोललेले स्वीटकॉर्न आहेत ना, हे मी स्वच्छ धुवून घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले. याच्यामध्ये 5-6 काळी मिरी घातलीत आणि लसूण आणि मिरचीचा ठेचा घातलाय 1 चमचाभर आणि थोडंसं 1 चमचा आपण आलं लसूण पेस्ट घातली. यामध्ये बडीशोप घातली अर्धा चमचा आणि अर्धा चमचा जिरं घातले. लाल तिखट घातले आणि चवीनुसार मीठ घातले. हळद घातली अर्धा चमचा. तर हे सगळे ना आधी पाणी न घालता थोडंसं वाटलं आणि मग 2 ते 3 चमचे पाणी घातलं आणि असं बारीक वाटून घेतले. तर आता काय करायचंय आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचंय आणि गव्हाचं पीठ यामध्ये म्हणजे हे गव्हाच्या पिठामध्ये हे सगळं मिश्रण घालायचंय आणि जसं पाणी लागेल ना तसं आपल्याला पाणी घालून ही घट्ट कणिक मळून घ्यायची. तर आधी काय केलंय मी गव्हाचं पीठ 1 ते 1.5 कप घेतले आणि हे मिश्रण घातले. मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घातले आणि तेच हिसळून आपल्याला यामध्ये घालायचे. तर आता यामध्ये मी चिली फ्लेक्स घातली अर्धा चमचा आणि अर्धा चमचा धने पावडर घातली आणि याला आहे ना चांगलं आपल्याला म्हणजे मिक्सरच्या भांड्याला चांगलं जरा थोडंसं खंगाळून असं हेच पाणी आपण वापरलेलं आहे. तर थोडं पाणी घालून घट्ट अशी कणिक मळून घेतली आहे. तर या कणकेमध्ये ना मी कोथिंबीर घालायची विसरले होते म्हणून मी कोथिंबीर नंतर घातली आहे आणि मस्त ह्या कणकेमध्ये मिक्स करून घेतली आणि ही कणिक आहे ना आपल्याला एक 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायची म्हणजे कणिक छान मुरली जाते. तर झाकून ठेवली आहे कणिक आणि तुम्ही बघू शकताय 10-15 मिनिटांनी ना ही कणिक पुन्हा थोडीशी तिंबून घ्यायची आणि असं रोल करून त्याचे कट करून घ्यायचे म्हणजे गोळे करून घ्यायचे. एक समान आकाराचे गोळे करून घेतले की पराठे समान आकाराचे बनतात. तर पराठे करत असताना सुद्धा मी चपातीसारखंच करते. घडीचे पराठे करते. म्हणजे काय होतं तर पराठे नाही फुगले ना तरी सुद्धा या पराठ्यांना लेयर छान येते आणि पराठे मऊसूद होतात. तर तुम्ही बघू शकताय पराठा लाटून घेतलाय आणि हाच पराठा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने सगळे पराठे मी लाटून भाजून घेतलेत. तर तुम्ही बघू शकताय तेल किंवा तूप लावून मस्त असे खरपूस असे भाजून घ्यायचे. पराठे चांगले मऊसूद बनतात, अजिबात वातड बनत नाहीत आणि चवीला सुद्धा छान लागतात, खमंग असे लागतात. तर तुम्ही बघू शकताय काय मस्त पराठे झालेत. तर तुम्ही सुद्धा बनवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. मुलांच्या टिफिनसाठी हे पराठे तुम्ही देऊ शकता. लोणच्या बरोबर, दह्याबरोबर, कशाबरोबरही हे पराठे तुम्ही सर्व्ह करू शकता. आणि हे पराठे तुम्ही नुसते जरी खाल्ले ना तरी सुद्धा चवीला खमंग असे लागतात, मऊसूद होतात. चला मग बनवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक